झाला दैत्य कुळावर झालेला अन्याय आणि त्या संध्याच्या प्रतिशोधात समस्त देवगणांना एकमेव अजिंक्य योद्धा समस्त देवगणांचा काळ नव्हे सार्वभौम सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगणांच्या नरदेहाच्या चरणाशी आले असा एकमेव अजिंक्य योद्धा नष्ट केलं या देवांचं देवत्व नष्ट केलं. वैद्यनाथ अजूनही संधी केलेली नाही. या अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवगणांना शरण ये. आमची राज्य परत कर. आम्ही तुला मैदान देण्यास तयार आहोत. वैद्यनाथ आदरवाचा त्याग कर. सत्याचा मार्ग अवलंब. अन्यथा या रणांगणामध्ये तुझा सर्वनाश निश्चित. वैद्यनाथ तू केलेलं कृत्याने कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे आवश्यक आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या वैद्यनाथमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. माझ्या अंगी तुझ्या जगतला प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव आज एकत्रित येऊन या नरदेवाचा सामना करणार काय? देवगण आणि असू दे या सेंद्रासुराच्या पराभवाची चर्चा तुम्ही केले. त्याच रण मैदानात विजयाचा गुलाल उधळून माघारी फिरला सेंद्रासूर आणि तुमचं देवांबद्दल मी कधीच नष्ट केलं. रणांगणाच्या मातीत मिळालं. राहिले ते फक्त हाडामासाचे पुतळे. हे हाडामासाचे पुतळे पुन्हा एकदा कपटाचा आश्रय घेतला काय? देवगण ब्रह्मदेवांचे आकाश वाढे आदिमाया शक्तीचा अंश या सेंद्रासुराचा अंत करेल. आणि म्हणून या आदिमाया शक्तीचा अंश हा बाळ गणेश याला शरण गेला काय? किती दिवस कपटाचा आश्रय घेणार? देवगण कधीतरी आमनेच सामने लढा. प्रत्येक वेळ कपटाचा आश्रय घेता पराभव तुम्हाला मान्य नाही. राजसत्ता मानसत्ता या सेंद्रासुराचं सामर्थ्य किंवा देवगणास मान्य नाही. हा गणेश तुमचा तारण हा काय? हा गणेश माझा अंत असला तरीही गणेशा रणांगणातून माघार घेणारा हा सेंद्रासूर नाही. तुला नामोहरण करण्याचं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. असेल तुझ्यामध्ये सामर्थ्य अन्यथा या देवांप्रमाणे तुझा देखील सर्वनाश करेल. गणेशा अरे विचार तुझ्या या देवांना साकीर कसा या सेंद्रासुराच्या पराक्रमाच्या युद्धाचा आमंत्रण मला आज तुझ्या समेत तुझ्या सर्व देवगणांचा कपाळ मोक्ष करणार आक्रमणात सिद्ध हो गणेशा. या रणमैदानात देवगणांचा
देव हो, जैसे कर्म तैसे फळ. काय गुन्हा समंत भेदून क्षण स्वर्गाच भेंदे केल्या स्वबळावर स्वसामर्थ्यावर तुम्हा देव गणांना परास्त करणारा शौर्य असा पराक्रम स्वामा नाही. हो या आधी माया कल्पिता अंत योजना का देवेंद्र का दैत्यराज, तुझे शौर्य, तुझा पराक्रम आणि या पराक्रमासमोर आम्ही सर्व देवगण निशस्त्र झालो, पराभूत झालो. परंतु या सर्वांमध्ये तुझी झालेली एक चूक, या समग्र ब्रह्मांडाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न आणि हा प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही सर्व देवगणांनी तुझा अंत योजला. हातोरे सामर्थ्य आहे. ये गणेशा ये. हो तुझा पराक्रम आम्हाला गणेशा सांभाळा स्वतःला. अरे ज्ञानासुदे या सेंद्रासुराचे हे शब्द युगे येतील, युगे जातील, आधीच राहील तो अधर्म. युगे युगे कलियुगे आज माझा अंत निश्चित.
गणेशा प्रहार करा प्रहार करा गणेशा प्रहार देखील योग्य संधी आहे गणेशा प्रहार करा गणेशा प्रहार करा देहांत प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त आज गणेशा आज आपल्या हातून या सिंधुरासुराचा अंत झाला त्याचप्रमाणे या सिंधुरासुराच्या सिंदूर वर्णाचा आपणास इथे स्पर्श झाला म्हणूनच आजपासून या समग्र ब्रह्मांडामध्ये आपणास सिंदूरवर्ण गणेश म्हणून ओळखलं जाईल सिंदूर चर्चित धवळे रंग चंदन रुती फुलवी रंग सिंदूरवर्ण गणेशाचा विजय असो सिंदूरवर्ण गणेशाचा विजय असो सिंदूरवर्ण गणेशाचा